आता बघूया पालखी वगैरे बाहेर काढून पालखी फेरण्या मारायचं सौभाग्यवती पाठीमागून तुम्हाला दाखवलं होतं त्या दिवशी की हा रस्ता केला होता आपण. मित्रांनो अक्षराने यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण मंदिराकडे आणि हो बरोबर सगळी आपली मंडळी येत आहेत. आपले गावचे पाटील पण आलेले आहेत. इथे या साईडला एक फेरी मारली जाते मंदिराभोवती. ही पालखीमध्ये देवांना बसवायचं नाही का, नेसवायचे पालखीमध्ये. साड्या आल्यात का? साड्या आहेत ना त्या? देव नेसवण्याचं काम चालू आहे इथे बघू शकतात. दोन्ही देव आहेत, दोन्ही पण देवच आहेत ना, हे आणि तो देवच आहे. एक रवळनाथ एक ब्राह्मण देव. या साईडला रवळनाथ आहे, या साईड त्या साईडला आहे ब्राह्मण देव. आता बघूया ओळखीच मस्त वाटतंय, एकच नंबर. देवांना फेटे नेसून झालेले आहेत आणि शाल पण लावलेले काम जोर आहे एवढा वरचं बांधा. देवीचं नाव आहे पूर्वी देवी आणि मध्ये विठला देवी ना. ओके, आता दुसरे तिथे 2 साडे नेसून झालेले आहेत, फक्त आता एकच आहे. तेव्हा हे जे आता हे बनवलेलं आहे फळामध्ये तुम्ही ज्योत लावलेले आहे, ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय किंवा काय आहे त्याच्या पाठीमागे, आणि ते कशासाठी कशा पद्धतीने तुम्ही साजरं करता किंवा काय म्हणून बनवलेलं आहे, तेवढी जरा थोडीशी माहिती द्या. श्रीदेव गांगो रवळनाथ त्रिपुरी आपण टवळं ठेवणं बोलतो. आणि हे टवळं जो आहे हे कोवळा पोकरणे ह्याच्या पाठीमागे म्हणजे मोठा इतिहास आहे. आणि ते हे आपले नाभिक समाजाचे पांडुरंग सकाराम कदम यांचा हा वडलोपार्जित मान आहे. आणि त्याने हा कोवळा पोकरलेला आहे. आणि ह्याचं रात्री 12च्या नंतर हा प्रज्वलित करून पाटील यजमान पाटील हे दीपमाळीवर टवळं
ठेवणार आणि त्याच्यानंतर सर्व कार्यक्रम पुढे सुरुवात सुरुवात होणार. पालखी वगैरे बाहेर काढून पालखी फेरण्या मारायचं, सौभाग्यवती पाठीमागून आरती घेणार, ढोल ताशाच्या गजरात हा कार्यक्रम. बघ सगळे वाडीतले माणसं आहेत इथे आणि अजून पण काम चालू आहे. आता वरती एक कपडा येणार आणि याच्या कपड्यावरती हा कपडा येणार. झालाय. एकच हार का दोन आहेत? एक हार एक का दोन आहेत? मला जायचं आता. तुम्हाला दाखवलं होतं त्या दिवशी की हा रस्ता केला होता आपण आणि लाईटच नाही, फक्त आपली मोबाईलची लाईट आणि समोरचे पुढचे जे लाईट आहेत त्यांच्या लाईटी बस. बाळा कोणतं मंदिर आहे? पूजा चालू आहे. पूजा चालू आहे. पूजा रवणाचं मंदिर आहे आणि तिथे पूजा केली जाते पारंपरिक पद्धतीने. हा उभा आले सर्व म्हणे भाऊ बोला. ब्रह्मनाव महाराजा सालाबाद प्रमाणे त्रिपुरी पौर्णिमेचा आपल्या हा पेपर वाजळलेला आहे, नैवेद्यवाडी दाखवलेला आहे, पूजा केलेली आहे, पावन करून घ्या. आपलं गावघर ह्या ठिकाणी आपल्या चरणासमोर आलेलं आहे. सर्वांना सुखी ठेवा, आनंदी ठेवा, आपली सेवा करून घ्या आणि मुंबईपासून गावापासून मुंबईपर्यंत खडीबंद रखवाली धरून ह्या सीमेपासून त्या सीमेपर्यंत खडीबंद रखवाली धरून सर्वांना सुखवतीचा मार्ग दाखवून सर्वांना सुखी ठेवा आणि आनंदी ठेवा आणि आपली सेवा अशी सालोसाल करू. ओ मंडळी आलात ना म्हणे भाऊ? हा बोला. हा बाबा भराडे बाबा महाराजा आता सालाबाद प्रमाणे त्रिपौर्णिमेचा पेपर हा पाजळलेला आहे, नैवेद्यवाडी दाखवली आहे, पूजा अर्चा केलेली आहे, पावन करून घ्या. अखंड गावभर या ठिकाणी आपल्या चरणासमोर आलेला आहे. सर्व गोष्टींचा सांभाळ करा आणि ह्या वर्षापासून त्या वर्षापर्यंत खडीबंद रखवाली ह्या सीमेपासून त्या वर्षापर्यंत ह्या सीमेपासून त्या सीमेपर्यंत करून आज मुंबईपासून गावापर्यंत खबरदार रखवाली धरून सर्वांना सुखपतीचा मार्ग दाखवून सर्वांना सुखी ठेवा, आनंदित ठेवा आणि आपली सेवा सालोसाल करून घ्या.
आहे